रामराम शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नाशिक आणि नगरच्या कांद्याला आता मॉरिशसची बाजारपेठ उपलब्ध झाली असून सुमारे 1,00,000 टनाहून अधिक कांदा निर्यात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिलेली आहे. चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत सचिन अहिर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रावल म्हणाले, गेल्या काही वर्षात श्रीलंका आणि बांगलादेश या पारंपरिक बाजारपेठांनी स्वतः कांदा उत्पादन सुरू केले आणि स्पर्धा वाढली. म्हणजेच मित्रांनो, बांगलादेश व श्रीलंका सर्वात जास्त भारताचा कांदा घेत होते, परंतु आता तिथे त्यांनी स्वतःचा कांदा लावण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता स्पर्धा ही वाढलेली आहे. म्हणून केंद्रास विनंती केली. 5,00,000 क्विंटल मका खरेदीला मंजुरी दिली. मक्यासाठी ₹2,400 प्रति क्विंटल इतकी MSRP देणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे 80% कांदा एकट्या महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्रातून होणाऱ्या एकूण निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे जवळपास 70 ते 80% आहे. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. मित्रांनो, श्रीलंका बांगलादेशातील वाढत्या स्पर्धेमुळे मॉरिशससारख्या नवीन बाजारपेठा आता शोधणे अनिवार्य झालेले आहे आणि नवीन बाजारपेठा जर शोधल्या तरच कांद्याची निर्यात यावर्षी सुरळीतपणे चालू शकते, अशी परिस्थिती सध्याची आहे. आता केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालणे गरजेचं आहे. नवीन बाजारपेठा कांद्यासाठी शोधणे आता अनिवार्य झालेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.